सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर बहिणीच्या लग्नाचे व्हिडिओज मी आता खूप दिवसानंतर टाकते कारण टाईम नव्हता तेवढा. तर हळदीचा व्हिडिओ आहे आणि आजच्या या हळदीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की खानदेशी पद्धतीने हळद, वरमाई कशी निघते, त्यानंतर हळदीला काय काय होतं, तर हे सगळं मी तुम्हाला यात दाखवणार आहे. अशा प्रकारे मी रेडी झालेली होती आणि आता पुढे काय काय होतं तर चला मी तुम्हाला दाखवते. वरमाया झाल्या होत्या आणि मग नंतर तिकडे हळदीची तयारी चालू झालेली होती आणि इकडे सगळेजण आम्ही इमोशनल झालेलो होतो. हळद झाली होती आणि आता दुसरा दिवस होता. पहाटे सकाळी 5:30लाच मेकअप आर्टिस्टला बोलवलं होतं कारण सप्तपदी होती. तर सप्तपदीचा असा काही दोघांचा लुक होता. दोघंही खूप सुंदर दिसत होती आणि सप्तपदी कसे होते, काय काय स्टेप्स होता हे मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे. तुम्ही नक्की बघा. जेव्हा मुलीचं लग्न ठरतं ना आणि लग्नाची तारीख निश्चित होते त्यावेळेस ती आनंदी बातमी आहे ना, तो खूप आनंदमय होतो, पण चेहऱ्यामध्ये कुठेतरी दुःख असतं. हे सर्व करत असताना मुलगी सासरी जाईल या विचारात तो पडतो आणि कोपऱ्यात जाऊन एकटाच रडत बसतो. माझ्यावरती येऊ देऊ नका. म्हणायचं माझ्यासाठी कोणीतरी योग्य वर शोधा. बरं का जावई, बायकोची बहीण म्हणजे कापसापेक्षा खूप मऊ असते. साली आधी घरवाली होती आहे, त्यामुळे लवकरात लवकर त्यांचंही काम तुम्ही मार्गस्थ कराल. केलंय का? वावाच्या कांडात कांडात रुंदे वर्गा वर्गस्परी वाणू दुर्वे प्रतणू सहस्रे नक्षते न चो. सुखद आनंदी वाट जीवनाची झाली सुखद आनंदी, मनीष रावांच्या सोबत चालले मी सप्तपदी. जोरात बोलायचं. चपातीचं पीठ मळायला लागते परात, गायत्रीचं नाव घेतो जीवती मनात ती चांगली दारात.